महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वन कामगारांना वन मजुरांना न्याय मिळावा अशी मागणी रामचंद्र भिसे यांनी आझाद मैदानात केली। त्या संदर्भातील हा वृत्तांत। नमस्कार, महाराष्ट्र राज्य वनपाल वन मजूर संघटना उपाध्यक्ष। मी आपणासमोर हे सांगू इच्छितो की आम्ही साताऱ्याहून येऊन सातारा सांगली सर्व वन मजूर इथे येऊन जवळपास आता 15 दिवस थांबलो आहे, 15 दिवस बसलो आहे। अधिवेशन चालू आहे तरी देखील आमची काही आतापर्यंत कोणी दखल घेतली नाही। माननीय श्री शिंदे साहेबांनी आम्हाला की तुमचं काम मार्गस्थ करतो किंवा मार्गी लावतो असं वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलात अजून कुठलीही गोष्ट आलेली नाही आहे किंवा तसला काही म्हणजे लेखी कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही दिलेलं नाही आहे। तरी आम्ही एवढे दिवस इथं थांबलो आहे, आंदोलन करतो आहे, तरी कृपा करून मंत्री महोदयांनी आमची दखल घेऊन अधिवेशनात हा विषय मार्गस्थ करावा ही आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। धन्यवाद। रामचंद्र भिसे आज सध्या महाराष्ट्राचा वनपाल वनमजूर संघटनेचा अध्यक्ष नसून मी एक स्वयं वनमजूर आहे। गेले 15 दिवस आम्ही उपाशी ताणीपोटी बसून इथं आंदोलन करतो आहे। मला ह्या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मुख्यमंत्री साहेब जसे सगळ्यांना तुम्ही कुटुंबप्रमुख आहात तसे आमचे पण कुटुंबप्रमुख होऊन आम्हाला योग्य ते न्याय आणि योग्य ते निर्णय देऊन आम्हाला इथून तात्काळ जाऊ द्या। विशेष बाब म्हणून आमच्या सातारा सांगली कराड जिल्ह्यातून सगळी लोक जे आलेले आहेत की फार प्रचंड अडचणीतून आलेले आहेत। एक एक दिवस आमचा कसा डोंगरा एवढा जातो आहे। आज आमच्याकडं चहा प्यायला पैसे राहिलेले नाहीत, आमचे उपासमार चालू झालेले। तर साहेब एवढीच विनंती करतो, आज तुमच्याकडे वनमंत्र्याचं खातं आहे, स्वतःकडे ठेवलेलं आहे तुम्ही, तर त्यातून एक विशेष बाब म्हणून करून द्या। माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी बऱ्याच वेळा आम्ही त्यांची गाडी घेतलेली आहे, त्यांनी की बाबा तुमचं आम्ही करून देतो वारंवार त्यांनी हेच आश्वासनं दिलेत। गेल्या बारीनं पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की बाबा वनमंत्र्यांशी तुमची बैठक लावून देतो आणि तुम्हाला विशेष बाब म्हणून करून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।